तर मॅडम आता आपल्या इथं अपक्ष उमेदवारी करण्याचं कारण एक असं आहे, कारण की आपल्या इथं रस्ते बघा तुम्ही रस्त्याचे भरपूर खड्डे झाले. आता तरी कोणत्या पैशाची अपेक्षा नाही, कुठं काय कमिशनची आशा नाही आम्हाला. आम्हाला जे प्रश्न आम्ही ते सगळ्यांचे मार्ग लावणार, कारण आम्ही कष्टकरी माणसं आहे. माझे वडील एक हमाल आहेत. हमालीतून आम्ही जे आम्हाला भेटतं आम्ही ते सुखी आहे. जे नगरसेवक होते त्यांनी नेमकं काय केलं, इथं काय विकास केलाच नाही, मग केलं काय नेमकं? विकास त्यांनी त्यांचा केला, तर नागरिकांचा केला. हे नागरिक त्यांना बरोबर एक 14-15 तारखेला त्यांना दाखवतील. पण फक्त आश्वासनं द्यायचे आणि फक्त पुढे 5 वर्ष आपलं लुटून यायचे, बाकी काय नाही. मी गरीब घरचा मुलगा आहे, छोटे हमालाचा मुलगा आहे. मी तर विकास तर 100% करणार. त्याच्यामुळे या प्रभागात मोठ्या प्रमाणात विकास केला गेलाय असं बोललं जातंय. कोणचा विकास? विकास सगळं भाकच झालंय. बघा तुम्ही मॅडम, रस्ते नाही, कमीत कमी लोकांना फिरण्यासारखे गार्डन नाही. गार्डन तर पाहिजे ना, कमीत कमी विकास व्हायला. गार्डन तर नाहीच कमीत कमी लोकांना पाण्याचा प्रश्न आहे लय मोठा, वाचण्याला नाही. कमीत कमी तर म्हणजे नाही का, स्ट्रीट लाईट नाही. लाईट आहे, पाणी आहे तर लाईट नाही, लाईट आहे तर पाणी नाही. दादा, डिजिटल आयल्यानगर मध्ये आपलं स्वागत. आपण प्रभाग क्रमांक 13 मधून अपक्ष उमेदवारी करताय. नेमकं अपक्ष उमेदवारी करण्याचं कारण आणि या प्रभागात आपण कोणतं व्हिजन घेऊन नागरिकांसमोर अपक्ष उमेदवारी करतायत? आता मॅडम, आता आपल्या इथं अपक्ष उमेदवारी करण्याचं कारण एक असं आहे, कारण की आपल्या इथं रस्ते बघा तुम्ही रस्त्याचे भरपूर खड्डे झाले. आधी 7 कॉलनी 5 वर्ष झाले. जे नगरसेवक असतील जे कोणी असेल, शेवटी म्हणजे जे काम काम होत नाहीये. शेवटी पाण्याचा प्रश्न आहे, काही ठिकाणी जवळजवळ आपलं गार्डनचा प्रश्न आहे. म्हणजे आता आपल्या सारथनगरमध्ये बघा तुम्ही, म्हणजे भरपूर ठिकाणी पाण्याचं म्हणजे कधी कधी रात्री बेरात्री पाणी येतं, कधी कधी म्हणजे कधी कधी 2-2, 3-3 दिवस सुटत नाही. आणि म्हणजे आपण म्हणजे ते प्रश्न तर 100% सोडवणारच. आणि आम्हाला काही कोणत्या पैशाची अपेक्षा नाही, कुठं काय कमिशनची आशा नाही आम्हाला. आम्हाला जे प्रश्न आम्ही ते सगळ्यांचे मार्ग लावणार, कारण आम्ही कष्टकरी माणसं आहे. माझे वडील एक हमाल आहेत. हमालीतून आम्ही जे आम्हाला भेटतं आम्ही ते सुखी आहे. कारण आम्हाला काय कुठं काय लय मोठं आम्हाला हे काही विषय नाही. पण ते म्हणजे आम्हाला सगळे माणसांचे, सगळ्यांचे म्हणजे नागरिकांचे, सगळ्यांचे, महिला आई भगिनींचे पाण्याचे जे प्रश्न असेल, तो गार्डनचा प्रश्न असेल फिरण्यासाठी. आता तुम्ही तुम्ही एक सारथनगरच्या समजा पुलाच्या पुढे चाला, कानाडेमाळा झालं असन किंवा केदार वस्ती असन, किंवा म्हणजे इकडे आपलं जे सारथनगरचं जे नवीन पूल आहे, तिथं गार्डनचा लय मोठा प्रश्न आहे. जे आता गार्डनला समजायचं, एक गार्डन जर झालं मोठं ओपन पेस मध्ये, आता एक आमचे मोठं दिवचं मंदिर आहे, तिथं आता भरपूर असं नाही का, म्हणजे मोठे गार्डन होण्यासारखं आहे, पण तिथं गार्डन का होतं? डेव्हलपमेंट काही झालेली नाहीये या प्रभागात नेमकीच. मग आता हे जे नगरसेवक होते त्यांनी नेमकं काय केलं, इथं काय विकास केलाच नाही, मग केलं काय नेमकं? विकास त्यांनी त्यांचा केला, पण नागरिकांचा केला. हे नागरिक त्यांना बरोबर एक 14-15 तारखेला त्यांना दाखवतील. 15 तारखेचे आपलं मतदान वोटर आहे ते बरोबर दाखवतील. तुम्ही जे आता म्हणालेत की तुम्ही एका हमाल्याचे आम्हालांचा मुलगा आहे, मी गरीब आम्हालांचा मुलगा आहे. माझे वडील पण अख्खे एक 10-20 वर्ष झाले माझे वडील संघर्ष करतात. त्यांच्या नंतर मी पण संघर्ष करणारच आहे. आणि प्रयत्न असं राहील, आमच्या इथं जेवढी सुधारणा होईल तेवढे तर प्रयत्न मी म्हणजे करणारच 100%. नाही तर काय, मी मग माझे म्हणजे विश्वास जे लोकांचा म्हणजे तुटून देणार नाही. बरं, तुम्हाला असं वाटतं का पण तुमचा निभाव इकडे लागेल म्हणून, आणि नागरिकांचा कौल काय पाहायला मिळतोय? नागरिकांचं तर प्रेम भरपूर आहे. नागरिक मतांमध्ये तर उत्तर देणारच आहे. आणि मेन म्हणजे काय, नागरिक म्हणजे पैसे घेऊन त्यांना मतदान करणं असं काही नसतं. नागरिकांचं मेन प्रश्न सुटायला पाहिजे. आता नागरिक हे ठीक आहे, नागरिक हे पैसे वाटू शकतात. आपण गरीब माणसं आहे, आपलं काय काम आहे? फक्त हात जोडणे आणि मतदान मागणे, त्याच्या पुढे आपण काही करू शकत नाही. आणि मेन प्रश्न 100% सुटणार आहे. पण या प्रभागात मोठ्या प्रमाणात विकास केला गेलाय असं बोललं जातंय. कोणचा विकास? विकास सगळं भाकच झालंय. बघा तुम्ही मॅडम, रस्ते नाही, कमीत कमी लोकांना फिरण्यासारखे गार्डन नाही. गार्डन तर पाहिजे ना, कमीत कमी विकास व्हायला. गार्डन तर नाहीच कमीत कमी लोकांना पाण्याचा प्रश्न आहे लय मोठा, वाचण्याला नाही. कमीत कमी तर म्हणजे नाही का, स्ट्रीट लाईट नाही. लाईट आहे, पाणी आहे तर लाईट नाही, लाईट आहे तर पाणी नाही. आणि फोन केला काय म्हणजे राजकारणी लोकांना, तर ते फोन उचलत पण नाही. आणि कोणचा विकास? समोर यावं, मला विकास दाखवा. विकास दाखला तर मला कमी पाणी बदल तयार आहे, पण विकासच नाही त्यांचा. उगाच विकासाच्या नावाखाली उगाच मतं मागायचे, उगाच काहीतरी हे करायचं, मतं मिळवायचे, निवडून यायचं. मी सर्वसाधारण माणूस आहे. मला काय, मी आज निवडून आलो तर 100% कामच करणार आहे. मला काय कोणत्या अपेक्षेची पैशाची गरज नाही, का काही नाही. मला फक्त विकास करायचा. मी विकास करून राहणार आणि विकास करणार, आणि त्यातच माझं सगळ्या नागरिकांना मी प्रश्न सोडवणार 100%.
बरं आता मला एक सांगा, नेमकं तुम्ही प्रभाग क्रमांक 13 मधून अपक्ष उमेदवारी करताय, नेमकं तुम्ही कोणतं विजन घेऊन आता नागरिकांसमोर जाणार आहात? आता मॅडम इथं आहे ना भरपूर विजन हा. आहे. गार्डनचं विजन आहे, पाण्याचं विजन आहे, रस्त्यांचं विजन आहे, ड्रेनेज लाईनचं विजन आहे. हे भरपूर विजन आहे. व्यायाम शाळा वगैरे आहेत का इकडे? नाही नाही नाही, तुम्ही दाखवा मला एक पण व्यायामशाळा. हा. सारस नगर मध्ये कानाडे माळा झालं, म्हणजे जवळ 7 कॉलनी झालं, इकडून मला फक्त व्यायामशाळा दाखवा तुम्ही. व्यायामशाळा नाही, गार्डन नाही फिरायला. गोरगरिबांसाठी गार्डन पाहिजे ना. आता आमचे लहान लहान मुलं बघा, आता मोबाईलच्या आरी चाललेत. आता माझं पुत नाही, आरी चाललं ना मोबाईलच्या. गार्डन जर असले त्याला फिरायला भरपूर चान्स भेटणार. मैदानी खेळ खेळण्याची संधी त्यांना मिळेल. 100% मैदानी खेळतो खेळल्यावर तसं कमी कमी पोरं पुढे तर जातील ना. ते मोबाईलच्या आरी जाऊन सगळं पोरांचं वाटव झालं. बरं आता प्रभाग क्रमांक 13 तील नागरिकांना तुम्ही काय आवाहन कराल? मी आवाहन करून मला तुम्ही एक संधी द्या गरिबांना, कारण मी एक हमालाचा मुलगा आहे, सर्वसाधारण हमालाचा मुलगा आहे, गरीब हमालाचा मुलगा आहे. तर मला संधी दिल्यावर मी तर 100% संधीचं सोनच करणार आणि सगळ्यांना दाखवणार मी काय काम केलं. पुढच्या 5 वर्षाला कमीत कमी विरोधकांनी पण नाही विचारायला पाहिजे अरे हिने काय काम केलं, का विरोधकांनीच म्हणायला पाहिजे हिने काय काम केलंय. असे मी हे विजन समजून मी काम करणार.